तुषारदादा कोंडाळकर यांचं देखील इथे स्वागत होते मनापासून. एक युवा नेतृत्व. अनेक लक्षात ठेवा, आजकाल सगळेच जण नेतृत्व करतात, कार्यकर्ताच हरपलाय. कार्यकर्त्याला जपा, नेते आपोआप व्हाल. संध्याकाळी सगळे बॅगेतनं काढू. लांब तिकडे कोण धडपडा जात नाही, तिकडे धडपडतात. अजून एखादं बघतो ताटा दिली का? पात्र पाहिजे होती कोणा तरी. पहिला चौकार. होंगे अब राजकुमार. पहले ओवर की तीसरी गेंद. बेहतरीन कवर ड्राइव, गेंद जा रही है कवर्स की दिशा में. एक रन वहां पर पूरा हो चुका है. क्षेत्र रक्षण काफी अच्छा. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर. पहली गेंद पर अच्छा प्रहार किया था कवर्स की दिशा में. ज्यादातर कवर्स की दिशा में या मिड विकेट की दिशा में खिलाड़ी नहीं होते मौजूद, लेकिन इस बार जो 30 यार्ड का सर्कल है उसमें जो खिलाड़ी रखा है उन्होंने वो कवर्स की दिशा में रखा है. तो 2 खिलाड़ी जो 30 यार्ड सर्कल के बाहर है, एक तो कवर्स में है, दूसरा है डीप मिड विकेट में. और एक ऐसा कैप्टन जो खुद मालिक भी है टीम का और खुद अच्छी गेंदबाजी भी कर रहे हैं.
राहुल, बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, राहुल ने बहुत ही अच्छी गेंद डाली है। एक ऐसा खिलाड़ी जो खुद अपनी टीम का कैप्टन है, खुद ही अपनी टीम का जो मालिक भी है और खुद ही पहला ओवर भी डाल रहे हैं, मतलब सारी जिम्मेदारी अपने कांधों पर लेते हुए राहुल पहला बेहतरीन ओवर डाले। पहले गेंद पर चौका खाने के बाद जो उनकी आने वाली 3 गेंदें थी वो बिल्कुल सटीक लाइन और लेंथ पर। और क्या शॉट है, बहुत लंबा, बहुत ऊंचा, 30 यार्ड सर्कल का फायदा उठा दे। गेंद घूम रही है, घुमा रही है अपने साथ, क्षेत्र रक्षकों को भी। ये 2 रनों के साथ रन जाएंगे 9 पर। गेंद उतनी ज्यादा दूर जा नहीं रही है, हवा में बहुत ज्यादा देर तक थी। रन संख्या जहां पहुंची है 9 पर। सतीश, जिनसे काफी अपेक्षाएं थी कि वो शायद 4 छक्के लगाकर अपनी टीम को जीत दे पाएंगे, लेकिन शायद गेंदों में कुछ परिवर्तन है या गेंदबाजी बहुत अच्छी हुई है, कोई भी बात हो, लेकिन सतीश की टीम को हार का सामना करना पड़ा जरूर था। रन संख्या हो चुकी है 9 इस ओवर की। ये आखिरी गेंद, बहुत ही बेहतरीन प्रहार है, लेकिन गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में। पहली रन तो आसानी से पूरे कर लेंगे क्षेत्र रक्षक अपना काम अच्छा करते हुए, बिल्कुल जोमेटो और स्विगी की तरह होम डिलीवरी करते हुए। 1 ओवर की समाप्ति पर रन हो चुके हैं 10 पर। 1 ओवर 10 रन बिना किसी नुकसान पे। मागे आहोत आपण. सुरेख गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. पंचांना विनंती आहे 20 मिनिटांच्या वर कुठल्याच संघाला गोलंदाजी करण्यासाठी मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील एका तासात 15 षटकांची मुभा असते, म्हणजे जवळपास त्याच्यापेक्षाही जास्त वेळ आपण त्यांना देतोय. तर धावा झाल्यात त्या आता 11 धावा जरी झाल्या असल्या तरी गोलंदाजी मात्र उच्च दर्जाची झाली. प्रत्येक चेंडू अगदी योग्य लाईन लेंथवर गोलंदाजी करतो. संकेत बोरगावचा एक जबरदस्त गोलंदाज, अतिशय अप्रतिम ॲक्शन. चेंडूला फक्त कट केलाय आणि ज्यावेळेला असे शॉट्स मिळतात त्यावेळी जोरात कट करण्याचा प्रयत्न आहे. मात्र जो काम सुई से होगा उसे तलवार की क्या जरूरत. गेंद को बस दिशा दे दी, जोर से कट करने के बनस्पत उन्होंने बस गेंद को दिशा दे दी और जहां पर जोरदार ताकत लगाने के बदले बस उन्होंने गेंद को सीधे से हल्के हाथों से कट कर दिया. लेट शॉट की तरह ये मारा हुआ चौका दे जाएगा अपनी टीम के लिए 4 रन. रन संख्या जहां पहुंचेगी 15 पर. 15 रन हो चुके हैं.
आज के दिन का ये पांचवा मैच। आज 12 मैचेस का प्रयोजन है, लेकिन अभी तक सिर्फ 5 मैच में 3 बच चुके हैं, तो बहुत ज़्यादा तेज़ी से आपको गेम आगे खेलनी पड़ेगी, क्योंकि बहुत 2 मैच के पीछे चल रहे शेड्यूल के। बहुत ही ज़बरदस्त गेंद सुनील दादा वाडकर, जो एक बड़े क्रिकेट लवर हैं, उनका कहना है कि हम 2 मैचेस बिहाइंड शेड्यूल है, और बिल्कुल सही कहना भी उनका। काफ़ी अनुभव उनके पास, बोरगांव के बहुत बड़े समर्थक, एक बोरगांव का बहुत बड़ा नाम, शिवसेना का नाम, जो 4 अक्षर उनके लिए काफ़ी भगवान की तरह, एक ऐसा नाम कि जो जिन्होंने अपना एक अलग सा मकाम हासिल किया है, सुनील दादा वाडकर। उनका कहना है कि हम 2 मैचेस पीछे चल रहे हैं। बाहरी किनारा लेकर जा रहे हैं, गेंद जा रहा है पॉइंट की दिशा में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा, जहां पहुंचेगा अब 17 पर। 17 का आंकड़ा, जैसे मैंने कहा था कि हिंदुओं में या कई लोगों में वो अशुभ माना जाता है। 17 का वही आंकड़ा था कि जब 17 पर 5 थे 1983 के वर्ल्ड कप में, हिंदुस्तान की जिम्बाब्वे के खिलाफ 17 पे 5 थे, और तब खेलने आए कपिल देव निखंज, और उसी 17 से 5 पे उन्होंने लेकर अपनी इनिंग्स को आगे ले गए थे, और 175 रन की सबसे ज़बरदस्त पारी वनडे की, शायद अब तक की इंडिया की सबसे ज़बरदस्त पारी उन्हीं की थी। तो 175 बनाए थे उन्होंने जब 17 पे उनकी टीम थी। तो 17 आंकड़ा या खतरे की घंटी बजाएगा, या यही आंकड़ा है कि जहां से ये जो बल्लेबाजी करने वाली टीम है इस 17 को 50 तक ले जाएंगे। तो आने वाली 12 गेंदें, क्या इन 12 गेंदों में 25 से 30 रन जमा पाएंगे? देखेंगे आने वाले 12 गेंदों में क्या होता है। गेंदबाजी करने के लिए आएंगे गेंदबाज नितिन सनस। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं। देखिए, इस गेंदबाजी और बल्लेबाजी करने का एक विशेष इनकी कला है। ये कुछ ज़्यादा स्पेशल करने नहीं जाते, एक चेन बाहर निकालना, अंदर निकालना, या बाउंसर, फुल टॉस, वो सब डालने का प्रयास करते ही नहीं है। बस बिल्कुल विकेटों में गेंदबाजी करते हैं। कीप इट सिंपल एंड स्ट्रेट। मैनेजमेंट में एक मंत्र है, किस, कीप इट स्ट्रेट एंड सिंपल। किस लेना मतलब वो चुंबन लेना है, कीप इट सिंपल एंड स्ट्रेट। सिंपल रखते हैं, स्ट्रेट रखते हैं, गेंदबाजी को जड़ में गेंदबाजी करते हैं, बिल्कुल इसी तरह। लेकिन प्रहार जोरदार क्या है, क्षेत्र रक्षक चीते की तरह जाएंगे, एक ही रन पर सीमित करेंगे खिलाड़ियों को। गेंदबाज थ्रो उतना अच्छा नहीं था उनका। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा, जा पहुंचेगा अब 18 पर। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है इन गेंदबाजों ने। यहां से मनोज की टीम को बड़े हिट्स लगाने पड़ेंगे। और ये बहुत ही अच्छा शॉट, अच्छा प्रयास वहां पर क्षेत्र रक्षक का, लेकिन यहां पे खतरा हो सकता है। लेकिन 2 रन पूरे चुके हैं। 20 रनों के साथ रन संख्या, 2 रनों के साथ रन संख्या जा पहुंचेगी 20 पर। अभी भी 9 गेंदों का खेल शेष है। इन 9 गेंदों में कम से कम 2 छक्के या चौके जड़ने पड़ेंगे। अगर इस टोटल को 40 के पार ले जाएंगे तो एक अच्छी फाइटिंग टोटल मानी जा सकती है। गेंदें बचे सिर्फ शेष 9, और 9 गेंदों में कम से कम 3 या 2 छक्कों की जरूरत हो। गेंदबाजी मार्ग पर नितिन सनस, एक बेहतरीन गेंदबाज आसरे गांव के, और इसी के लिए ये गेंदबाज काफी मशहूर है। बस चीजें सिंपल रखता है डीजे। क्षेत्ररक्षणाला यायला हवेत। आता चेंडू झालेत ते 4 ना, 4, 2 चेंडू शिल्लक या षटकातील। 8 चेंडूंचा खेळ शेष आहे। जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती गोलंदाज नितिन सनस ने। बहुत ही अच्छी गेंदबाजी की है। आखिर की ये 2 गेंदें इनकी ओवर की, क्या इस मैच की दशा और दिशा को बदलने के लिए? बहुत ही बेहतरीन शॉट, ये गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में 6 रनों के लिए डीजे।
ही माणसाला त्याच्यातून स्फुरण मिळणारच. बघूया शेवटचा चेंडू या षटकातील आखरी गेंद इस ओवर का. ये गेंद अंपायर के इशारे की राह हम देखेंगे. अंपायर कहेंगे 2 वाइड. ये 2 वाइड के साथ रन संख्या थोड़ी सी आगे जाएगी, रन संख्या को गति मिलेगी, जा पहुंचेगी अब 28 पर. इन रनों की जरूरत थी. काफी बेहतरीन ओवर डाला था. पहले 4 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए थे, लेकिन उसकी 5वीं जो गेंद थी उसमें 8 रन खर्च कर चुके हैं अभी तक. नितिन काफी बेहतरीन शुरुआत की थी, लेकिन आखिर की ये गेंद. क्या शॉट है, गाना जबरदस्त शॉट, सुपर हिट, जबरदस्त. 2 गेंदे और 2 छक्के. रन देकर गया है. 2 गेंदे और 2 छक्के. नितिन जिन्होंने शुरुआत काफी जबरदस्त की थी, पहले 4 गेंदों में मात्र 3 रन और आखिर की 2 गेंदों में रन खर्च किए उन्होंने 14. तो ये बिल्कुल 2 अलग अलग सी चीजें हो गई. जैसे कोरोना का पीरियड चल रहा था 1.5-2 साल, उसके बाद बम्पर सेल. तो 4 गेंदे बहुत ही बेहतरीन, आखिर की 2 गेंदे, 2 गेंदों पर 2 छक्के, 2 वाइड्स के साथ. तो इससे रन संख्या आगे बढ़ेगी, जहां पहुंचेगी 34 पर. 6 गेंदे निर्णायक होंगी. ये साबित करने के लिए अगर इन्होंने 15 से 16 रन बना लिए तो एक अच्छी टोटल की तरफ जाएंगे. अगर 10 से नीचे तो जो जयराज की टीम है वो काफी खुश होगी. बेहतरीन गेंद, काफी बेहतरीन गेंद, LBW राइट इन फ्रंट ऑफ द विकेट्स. काफी अच्छा निर्णय. गेंद लेग स्टंप को मिस करती, गेम ऑफ स्टंप को मिस करती, गेंद जाकर लगती मिडल स्टंप पर. जो टीम भी काफी खुश हैं. एक बहुत ही शांत सभा के कैप्टन, एक ऐसे कैप्टन की आयोजन हो या कोई क्रिकेट का अगर प्रतियोगिता हो में सबसे आगे रहते हैं मनोज. और बल्लेबाजी करते वक्त आप उनका बिल्कुल अलग स्वभाव देंगे. बहुत ही आक्रामक बल्लेबाज हैं. रन संख्या जहां पहुंची है अब 34 पर. आखिर की ये 5 गेंदे. ये काफी खराब गेंद वाइड घोषित की गई है. शायद दूसरे विकेट तक ये गेंद जा रही है ऐसे लग रहा था. एक अच्छी गेंद डालने के बाद एक लेग ब्रेक डालने का प्रयास गेंदबाज नितिन का, लेकिन आने वाली 5 गेंदें भरपूर मनोरंजन भरी होने वाली है. स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज, नए बल्लेबाज वैभव. ये क्विकर डिलीवरी थी लेकिन ये मिस कर गई. बैट्समैन को, कीपर को, थर्ड मैन को, फाइन लेग को होतात त्यावेळेला भरपूर कोपरखेरणा, नेरूळ किंवा इतर ठिकाणी घनसोलीवरून भरपूर असं बाहेरचं प्रेक्षक पण मॅच बघायला येत असतं. तर अगदी एक असा वेगळा ब्रँड झाला की त्याच्यामुळे खेळाचं एक वेगळं नाही. समोरचा संघ असणार आहे, काय टार्गेट असतं. पहिली मॅच खूप महत्त्वाची, कारण अमितची मॅच म्हटलं की अमित दादा खेळतोय, बरेच जण प्रेक्षक अगदी गावी पण बघत असतील. पहिलीत आम्ही फिल्डिंग करणार आहे आणि फिल्डिंगमध्ये आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. त्यांची चांगली टीम आहे आणि शरद चांगला ऑलराऊंडर आहे. आज भरपूर नावारूपाला आलेला आहे आणि त्याने असंच मोठं क्रिकेट खेळत राहावं अशी वाईची पण इच्छा आहे आणि माझी तर खूप इच्छा आहे. येस, वेल सेट फ्रॉम द चॅम्पियन. शरद, अमित दादा समोर असणार आहे. मात्र किती मोठा खेळाडू असला तरी पहिला विन महत्त्वाचं आहे. एक टफ चॅलेंज पहिल्याच, जसं आपण गणिताचा प्रश्न असतो ना ABCD, पहिलाच कठीण प्रश्न पहिल्याच पेपरला आणि पहिल्याच मॅचमध्ये. तसं बोललं तर पहिली मॅच मोठीच आहे, मोठी मॅच बोललं तर मोठाच प्लेयर आहे. दादा सोबत आहेत तर चांगला गेम खेळावा लागेल. आम्ही कमीत कमी 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. 2 वेगळे व्यक्तिमत्व पण 2 जवळचे भाऊ. जसं पंकज दादाला अमित दादानी मागितलंय, बघू द्या ते WPL ला पण स्वतःकडे खेचून घेत आहेत का. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी.
हेलो चेक. सो 44 रन्स टू विन इन 4 ओव्हर्स. 4 ओव्हर्स में 44 रन का लक्ष्य. 4 षटकांमध्ये 44 धावांचं आव्हान. व्हाट अ गुड शॉट. दॅट वॉज स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बहुत ही बेहतरीन शॉट डाउन द ग्राउंड खेळला. अतिशय अप्रतिम शॉट समोरच्या दिशेने मारलेला. एकाच वेळेला आपल्याला खूप ऐकलं ना, कधी कधी एखादा लेडीजमध्ये आणि जेंट्समध्ये लोक गाणं म्हणतात. आज तिन्ही भाषा एकदम करूया, काही तर वेगळं करूया. तर दॅट्स गुड बॉलिंग. फर्स्ट बॉल अ डॉट डिलिव्हरी राइट ऑन स्पॉट बाय वैभव. अतिशय अप्रतिम चेंडू अगदी वेगळ्या जागेवर टाकलेला. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पहले ही गेंद पर. दॅट इज वॉज अ गुड बॉल. बहुत ही अच्छी गेंद, चांगल्या लेंथवर टाकलेला चेंडू आणि सुरुवात चांगली केलेली आहे. बहुत ही बेहतरीन सुरुवात की. व्हाट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय द बॉलर. This match, Y Premier League, this is match number 6 between these two good teams. Swaraj 11 versus Santosh Dada 11. The target is of 44 run. 44 रनों का लक्ष्य है. 44 धावांचं लक्ष्य. बघूया कोणता संघ हा सामना जिंकेल. गोलंदाजी मार्कवर वैभव. वैभव बॉलिंग अ वेरी गुड ओवर. द फर्स्ट 2 balls राइट ऑन स्पॉट. हैजंट कंसीडर्ड रन. पहले 2 गेंदे बिल्कुल सही लाइन और लेंथ पर. एक भी रन खर्च नहीं किया. अप्रतिम पहले षटक तकतोय. पहले 2 चेंडू निर्धाव चेंडू. And straight to the fielder and first wicket. पहिला विकेट तिसऱ्या चेंडूवर. अप्रतिम आणि खूप मोठा विकेट. शून्यावर बाद करून माघारी परतवतायत एका चांगल्या फलंदाजाला. शून्यावर पहिला फलंदाज बाद. डीजे अमित राज डेनिस 11 नेरूळचे कॅप्टन आलेत ना, त्यांचं स्वागत करा आणि ते स्टेजवर बोला. आले तर मग डेनिस 11 नेरूळचे कॅप्टन अमित राज. डेनिस 11 नेरूळचे कॅप्टन अमित राज यांची पण इथे उपस्थित. त्यांना मी विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं. अमित राज, डेनिस 11 कॅप्टन. कॅप्टन कूल, ॲट टाइम्स कॅप्टन कूल, ॲट टाइम्स व्हेरी एग्रेसिव्ह कॅप्टन. अमित राज, यू आर वेलकम सर. सो फर्स्ट 3 balls right on spot. 3 balls and not a single run scored. So first 3 balls right on spot. The scorer is just taking a rest because he hasn't been troubled. All 3 balls right on spot. No runs on the scorecard. First wicket down. अभी तक एक भी रन हुआ नहीं है. 3 गेंदें फेंकी जा चुकी हैं. 1 विकेट का नुकसान हुआ है. 3 चेंडू आणि 1 विकेट. काफी अच्छा पुल शॉट. गेंद जा रही है स्क्वायर लेग के ऊपर से. 1 2 3 4 रनों के लिए. तो इन 4 रनों के साथ खाता खुलेगा, अपनी टीम का खाता खुलेगा उस बल्लेबाज का. रनों का अंतर कम हो जाएगा. 44 से पहुंच जाएगा 40 पर. आने वाली गेंदें होंगी 20 और रन बनाने हैं 40. 20 चेंडूंमध्ये 40 धावांचं लक्ष असणार आहे. पुढच्या 20 चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. लक्ष तितकंसं मोठं नाही आहे. प्रत्येक षटकामध्ये जर एक चौकार जरी लागला तरी जो भगव्या रंगातला जो ऑरेंज कलर मधला जो संघ आहे तो मात्र खुश दिसेल. मात्र निळ्या रंगाच्या खेळात असलेल्या या संघाला पण चांगली गोलंदाजी करावी लागेल. जयराज पॉवर पॅक ब्रँड क्रिकेटर 6 runs आणि
धावा झाल्यात ते आता 15. मात्र त्या चित्रपटातील नायक जसा अगदी साधा सरळ आहे तसा हा फलंदाज देखील अगदी साधा सरळ आहे, तसाच प्रहार करणार आहे. आज सुरेख प्रहार, चेंडू जातोय पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर असेल आणि अतिशय आरामात 2 धावा पूर्ण होत आहेत. चौकार षटकार तर लागतील, परंतु जवळपास 40 डिग्री अंश जवळ गेलेलं तापमान सकाळी 38-39 होतं दुपारच्या वेळेला. आत्ता पण किंबहुना त्याच रेंजमध्ये असेल 37-38. आणि या कडक उन्हात जबरदस्त कामगिरी करतात, कडक कामगिरी करतात वाईचे खेळाडू. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून कौतुक. पंकजदादा वाडकर, वाई क्रिकेट असोसिएशन, दोस्ती ग्रुप, तुमच्या या सगळ्यांमार्फत तुमचं खूप उंच गेलाय चेंडू, परंतु जबरदस्त कॅच. कॅच महत्वाची. आनंद बघा तो साजरा करतोय खेळाडू. प्रत्येकाचं योगदान महत्वाचं. डीजे धावा झाल्यात त्या 17, धावा जमायच्या त्या अजूनही 27. कडक प्रहार, चेंडू जातो सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण टॉप क्लास, चेंडू फेक त्याहून अप्रतिम. चेंडू हातातून पटकन सोडणं महत्वाचं. चांगलं क्षेत्ररक्षण करतो क्षेत्ररक्षक तिकडे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 18वर. जिंकण्याकरता धावा जमवायच्या त्या अजूनही 26 धावा जमवायच्या. चेंडू शिल्लक असणार आहेत ते अजूनही 13 चेंडू आणि 26 धावा म्हणजे 12ची सरासरी. 11ची सरासरी जी सुरुवातीला होती ती जाऊन पोहोचली 12वर. सामना अतिशय रंगतदार स्थितीवर जाऊन पोहोचलाय खरा. सुरेख चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. हेलिकॉप्टर उडवायचा होता खरा, मात्र हेलिकॉप्टर एअरपोर्टच्या बाहेर गेलाच नाही. 12 चेंडू आणि 26 धावा. या स्पर्धेच्या आयोजनात ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं अगदी मनापासून आभार. वाई प्रीमियर लीग 2022, पंकजदादा वाडकर समूह, मित्र समूह, वाई क्रिकेट असोसिएशन, दोस्ती ग्रुप, महाराष्ट्र राज्य या सगळ्यांतर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजकता श्री आमदार मान्य श्री मकरंदाबा पाटील, त्याचसोबत आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब. या दोघांच्या कृपाशीर्वादामुळेच, त्यांच्या शाबासकीच्या थापेमुळेच प्रत्येक कार्य हातात घेण्यासाठी धैर्य वाढतं. आणि पंकजदादा वाडकर साहेब, वाई क्रिकेट असोसिएशन आणि दोस्ती ग्रुप महाराष्ट्र या सगळ्यांतर्फे तुमचं अगदी मनापासून आभार. तर आलेल्या प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक क्रिकेट समर्थकाचं, प्रत्येक प्रेक्षकाचं या क्षणापासून आणि अगदी मनापासून स्वागत. समीकरण काय असणार आहे बघा. 12 चेंडू आणि धावा जमवायच्या त्या 26. कधीही गोष्टी लांब ठेवायच्या नसतात. सुरुवातीलाच सगळ्या गोष्टी करून घ्यायच्यात. महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याचं नियोजन करावं लागतं. तसं या 2 षटकांचं नियोजन या षटकातच करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये आपण धावा जास्त ठेवायच्या नाही आहेत. म्हणूनच सगळ्यात चांगला जो गोलंदाज असतो तोच सेकंड लास्ट ओव्हर टाकतो. आपल्या भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराह 2 ओव्हर 20, 2 ओव्हर 18 मध्ये 3 आणि 4 धावांचं षटक देऊन आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशनमध्ये ठेवतं. जशी आपली भारतीय संस्कृती आहे की शेवटी जास्त धावा राखून ठेवायच्या गोलंदाजी करताना आणि सुरुवातीलाच जो खर्च आहे तो बाजूला काढून ठेवायचा. म्हणजे त्याच पद्धतीचा खेळ करावा लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त धावा काढाव्या लागतील आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमीत कमी धावा द्याव्या लागतील. आणि अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू यॉर्कर. पहिली धाव मात्र जोरात घ्यायला हवी. एका धावेने समीकरण बदलते. 11 चेंडू आणि 25 धावा. गरज असणार आहे ती एका खणखळ षटकाराची. 11 चेंडू आणि 25 धावा. जरी एक षटकार लागला तरी सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. सध्या तरी क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा उजवा दिसतोय, कारण एका पाठोपाठ त्यांनी विकेट्स देखील मिळवल्यात आणि धावा आणि चेंडूंमधील अंतर 14च आहे. तर एक चांगलं षटक हा सामना झुकवू शकेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला. एक असं षटक की ज्याच्यामध्ये 2 आणि 3 धावा येतील, पूर्णपणे सामना झुकवू शकेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूला. स्वरा 11 हा सामना जिंकू शकेल का? 11 चेंडू आणि 25 धावा.
सुरेख फटका, खूप उंच मारलं, लांब तितका, दोन अप्रतिम खेळ बघा. दोन्ही वेळेला ते खेळाडूचा आनंद पहा, ते जास्त महत्वाचं आहे. दोन महत्वाचे कॅचेस दत्ता जाधव आणि सरपंचची जबाबदारी याच करता त्यांना दिली असेल की एक असा माणूस आहे की ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो. गावाची धुरा जर एखाद्याच्या हातात द्यायची असेल तर त्याच्यावर विश्वास असणं महत्त्वाचं. अगदी विश्वासाने त्यांनी दोन महत्त्वाच्या कॅचेस घेतल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. ज्यावेळी एखादा माणूस दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी आनंद ठेवतो मनात, त्याच्या आवडतं त्या गोष्टी त्याच्या चेहऱ्यावर दिसतात. दत्ता जाधव खुश असतील, सरपंच साहेब खुश असतील, गावकरी पण खुश असतील. चांगल्या माणसाची निवड केली आहे बाबा आपण. दोन चेंडू, दोन चांगले विकेट्स घेतलेत आणि दत्ता जाधव खुश आहेत. दहा चेंडू आणि 25 धावा. 10 बॉल्स 25 रन्स टू विन. बरीचशी मंडळी गावावरून देखील खेळायला आलेत. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, कोणी सांगू शकणार नाही. गोळीच्या वेगाने चेंडू निघून जाईल. चार धावांकरता अप्रतिम शॉट. सामने झालेत. आपण कोणत्या जगात राहतोय समजत नाही. आपल्याला 12 सामने करायचे आहेत. 2/3 दिवस होऊन गेलाय. म्हणजे 10 रुपयातले 7 रुपये खर्च झालेत. वेळ 7 रुपयाचा खर्च झालाय. मॅचेस झाल्यात फक्त 5, म्हणजे निम्म्यापेक्षा पण कमी. 70% वेळ संपलाय, 50% मॅचेस देखील झालेले नाहीयेत. जर कॉमन बेसिक सेन्स असेल तर पटपट मॅचेस घ्या, सेलिब्रेशन करू नका. समीकरण काय बघा आता. 6 चेंडू आणि धावा जमवायच्या आहेत त्या अजूनही 19. 6 चेंडू 19 धावा. अजूनही वाटतंय की भगव्या रंगातील हा संघ काहीतरी वेगळी कामगिरी करून जाईल. स्वरा 11चा संघ हा सामना खेचून आणेल. स्वराज 11 माफ करा, स्वराज 11चा संघ हा सामना खेचून आणेल. 6 चेंडू आणि 19 धावा. चांगला निर्णय तिथे पंचांचा. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 बॉल्स 18 रन्स टू विन. 6 गेंदों में 18 रनों की जरूरत. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 6 balls and 18 runs to win. Will the team in orange register their first win? That's nicely bowled, beautifully bowled outside the off stump, not giving any opportunity to the batsman to open out his arms and get those big runs in. The equation changes now. 5 balls and 18 runs to win. They need to find boundaries. They need to find sixes. चौकार षटकारांची अपेक्षा असणार आहे. चौके छक्के लगाने पड़ेंगे अगर इनको ये मैच जीतना पड़ेगा तो. 5 गेंदे और 18 रन. बहुत ही बेहतरीन शॉट, लेकिन गेंद जाएगी सीधा खिलाड़ी के पास.
तो बलिदान दे दिया अपने विकेट का। समीकरण क्या है देखिए, 4 गेंदे और 17 रन। आंकड़ों का ये खेल है, ये खेल चार गेंदे और 17 रन। वो बहुत ही बेहतरीन शॉट, गेंद जाएगी वन बाउंसर के ऊपर से निकल जाएगी 4 रनों के लिए। अंदाजाला बॅट स्विंग करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, एक विजय खेचून आणावा लागेल। 3 चेंडू आणि धावा जमवायच्या त्या 13। एक षटकार लागणं गरजेचं पुढच्या चेंडूमध्ये। 3 चेंडू आणि 13 धावा। चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, मात्र इथे व्यवस्थितपणे एक सोप्पा झेल सोडलेला आहे। 2 चेंडू आणि 12 धावा। एक सोप्पा झेल या जर खेळाडूकडे जर एखादं लहान मूल झालं ना आजूबाजूवाल्याने यांच्या हातात देऊ पण नका। साध्या साध्या गोष्टी हातातून निसटत आहेत, त्या बाळाला जखम होऊ शकते, इजा होऊ शकते। इतका सोपा झेल सोडताय यष्टीरक्षक। 2 चेंडू आणि 12 धावा। मोठमोठ्या खेळाडूंनी देखील सोप्या सोप्या कॅचेस सुटले आहेत। सगळ्यात बेस्ट खेळाडू देखील कॅचेस सोडतात। हर्षल गिफ्ट सर्वोत्तम खेळाडू होता, मात्र त्याच्या हातातून कॅच सुटली आणि मॅच पण सुटली, वर्ल्ड कप पण सुटला होता। ऑस्ट्रेलियाचा संघ स्टीव्ह वॉचा कॅच सोडला होता, त्यामुळे स्टीव्ह वॉ अलगद त्याच्या कानात जाऊन बोलला होता की तू कॅच नाही सोडलीस, तू वर्ल्ड कप सोडलायस। 150 रन अजून हवे होते 250 रनचा पाठलाग करताना, मात्र स्टीव्ह वॉच त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ जो स्पर्धेच्या बाहेर जाणार होता तोच विजयी ठरला होता त्या वर्ल्ड कपचा। तर 2 चेंडू आणि 12 धावा। खराब चेंडू होता, समाचार घेता आलेला नाही, गोलंदाजी खराब, फटका त्याच्याहूनही खराब, कारण संधी होती षटकार मारण्याची। सगळ्यात मोठी गोष्ट आपण मनातूनच हारतो की मी नाही मारू शकणार। षटकार मारण्याचं काम सतीश सनसचं, जयराज वाडकरचं, या सगळ्या मोठ्या खेळाडूंचं, आपण करू शकणार नाही। ती गोष्ट ज्यावेळी आपण डोक्यातून काढून टाकतो ना त्याच वेळी तुम्हाला यश मिळेल। 1 चेंडू आणि 11 धावा। अभिनंदन, सुरेख कामगिरी करून संतोष दादा 11चा संघ यांनी पहिला आपला विजय या स्पर्धेमध्ये त्याची नोंद केलेली आहे। मंथन 11 वर्सेस ज्योती 11। यानंतर अमित दादा वाडकर यांचा संघ आपल्याला दिसेल क्षेत्ररक्षण करताना, आणि त्या संघाकडून काही गोष्टी शिका बघा। जसं त्यांनी आयोजकांची अपेक्षा होती त्याच पद्धतीने त्यांचा संघ पहिलं पाऊल टाकतोय तो मॅच संपण्याच्या अगोदर। याच करता या व्यक्तीचा खूप आदर आहे प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक शिस्तीचं पालन करणे, त्यांचा संघ पण त्याच पद्धतीने होतं। हे दोन्ही संघ देखील भगव्या रंगातील स्वराज 11 आणि निळ्या रंगातील संतोषदादा 11 या दोन्ही संघांनी देखील चांगली कामगिरी केली, शिस्तबद्ध पद्धतीने आपला खेळ दाखवला। पंकजदादा वाडकर मित्र समूह वाई क्रिकेट